याला रंग बघा किती मस्त आलाय ना. एकदम गोड गुलाबी अशी सोलकढी. दिसायला ही जितकी गोड दिसतीये ना, चवीला तितकीच मस्त लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं हिचे गुणधर्म सुद्धा अगदी आपल्याला साजेसे आहेत बरं का. उन्हाळ्यामध्ये घ्या, पावसाळ्यामध्ये घ्या, हिवाळ्यामध्ये घ्या चालते. पित्तशामक आहे, असं शरीराला गारवा देणारी आहे, उष्णता कमी करणारी आहे सोलकढी. आज एकदम सोप्या पद्धतीने माझी सोलकढी करण्याची पद्धत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय. गोड गुलाबी रंगाची सोलकढी करायला एकदम सोपी आहे, पोटाला गारवा देणारी आहे. अगदी तुम्ही फिश थाळी करताय किंवा नॉनव्हेज काय करायचा प्लॅन आहे तर पाचक सोलकढी तुम्ही घेऊ शकता. रेसिपीला सुरुवात करूया. तर सोलकढी करण्यासाठी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकंच साहित्य लागणार आहे. काय साहित्य लागणार आहे बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओला नारळ. इथं मी एक मोठा नारळ फोडला, त्याची पाट खरबडून असे छोटे तुकडे करून घेतले. सोबतच लागेल 2 लसणाच्या कुड्या, 2 हिरव्या मिरच्या, चमचाभर जिरं, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर जी पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि त्याचसोबत इथं मी 7-8 कोकमं घेतली, त्याला गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजू घातलंय. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तो सोलकढी म्हणजे आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आणि त्यापासून करायची आहे. तर नारळाचं दूध काढण्यासाठी इथं मी ओलं खोबरं घेतलंय. तुम्ही खोबरं खोवून पण घेऊ शकता. मी काय करते नेहमी त्याची पाट खरवडून असे तुकडे करून घेते. एक मोठा नारळ घेतलाय किंवा नारळ लहान असेल तर 1.5 नारळ घ्यायचा. हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल. 2 लसणाच्या कुड्या. तुम्हाला जर लसणाची कच्ची चव आवडत नसेल, लसूण नाही घातला तरी चालेल. चमचाभर जिरं, 1 चमचा साखर. आता हा नारळ खूप कडक आहे, गोडवा कमी आहे म्हणून मी साखर वापरते. जर नारळ खूप जास्त गोड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये साखर वापरली नाही तरी पण चालणार आहे. तर यामध्ये घालूया पाणी आणि याला एकदम बारीक करून घेऊ. तर आपण याला बारीक करून घेतलंय. आता आपल्याला याचं दूध गाळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी एक बोल घेतला आहे, त्यावर आपल्याला अशी चाळणी किंवा गाळणी ठेवायची. त्याच्यावर आपल्याला स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हे काढायचं. थोडंसं पाणी घालून मी याला मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घेतलं. आता आपल्याला घट्ट पिळून याचं दूध काढायचं. सुरुवातीला जे पहिल्यांदा आपण घेतो ना ते एकदम घट्ट दूध निघतं. जेवढं शक्य होईल तेवढं याला पिळून काढायचं आणि याच्यातलं दूध काढून घ्यायचं. याला असं आपण कोरडं होईपर्यंत पिळून घेतलं आहे. हा जो नारळाचा चोथा असतो ना, हा वाळवूनच डेसिकेटेड कोकोनट केला जातो. म्हणजे आता याच्यात आपण मिरची वगैरे घातली आहे, पण तो प्लेन असतो. प्लेन नारळाचं दूध काढून जो राहतो ना चोथा, त्याचाच डेसिकेटेड कोकोनट केला जातो. आता आपण काय करूया, याच्यामध्ये आणखी थोडंसं दूध शिल्लक आहे, याला आणखी एकदा मिक्सरमधनं थोडंसं पाणी घालून फिरवून घेऊ. हा चोथा आपण परत मिक्सरच्या भांड्यात काढला. थोडंसं पाणी घालूया आणि याला परत एकदा थोडंसं फिरवून घेऊ. हे जे नंतरची बॅच येते ना त्याचं दूध थोडंसं पातळ निघतं. थोडा वेळ फिरवून घेऊया. दुसरी बॅच पण आपण फिरवून घेतली. याला पण आपण अगदी पहिल्यासारखंच गाळून घ्यायचं. यालाही आपण चांगलं घट्ट पिळून घेऊ. बरेच जण अगदी 3 वेळा सुद्धा याला फिरवून घेतात आणि 3 वेळा दूध गाळून घेतात. पण त्याने मग सोलकढी खूप पातळ होते आणि थोडीशी चव गडबडते. हे बघा सगळं आपण गाळून घेतलं. आता याच्यात हा चोथा मात्र आपण वापरणार नाही. तुम्हाला हवं तर आणखी एकदा तुम्ही याला पाणी घालून दूध काढून घेऊ शकता. आणि हे बघा आपलं हे मस्त असं नारळाचं दूध आपल्याला मिळालेलं आहे. एकदम फ्रेश आणि मस्त सुवास येतोय. आता याला रंग द्यायचा आहे आणि फ्लेवर द्यायचा आहे. तर हे कोकम आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते. आपण हाताने थोडेसे असे चोळून घेऊया, म्हणजे याचा अर्क रंग या पाण्यामध्ये उतरणार. तर कोकम मला बाजारामध्ये सहज मिळाले म्हणून मी ते वापरते. पण बाजारामध्ये रेडीमेड कोकमाचं आगळही मिळतं, तुम्ही ते वापरलं तरी चालेल. जर तुम्ही कोकमाचं आगळ वापरताय तर एवढ्या प्रमाणाला एक 4 ते 5 चमचे आगळ वापरायचं किंवा थोडंसं चाखून बघा, वाटलं तर आणखीन वाढून घेऊ शकता. तर याला मी हाताने चांगलं पिळून घेतलं. आता आपण याला गाळून घालूया. आता याला मिक्स करून घेऊया. हे बघा रंग मस्त आला की नाही, छान.
तुम्हाला जर रंग आणखी छान हवा आहे तर तुम्ही थोडासा बीट नारळासोबत घालू शकता बरं का. पण जी आपली नेहमी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी सोलकढी असते त्याच्यामध्ये बीटाचा वापर केला जात नाही. आता यामध्ये फक्त घालायचं राहिलं चवीपुरतं मीठ. मीठ घालूया आणि याला मिक्स करून घेऊया. मला आवडत नाही पण थोडीशी दिसायला छान दिसावी म्हणून अगदी थोडीशी कोथिंबीर नावापुरती. याला मिक्स करून घेतलं आणि आपली ही मस्त थंडगार पाचक पित्तशामक सोलकढी तयार झालेली आहे. सोलकढीची खासियत काय माहिती आहे का? आता बघा सरबत किंवा ताकाचे वेगवेगळे प्रकार असतात ना, ते आपण पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये नाही पिऊ शकत. पण सोलकढी तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये घेऊ शकता. कारण याच्यामध्ये दह्यासारखं बाधणारं असं काहीच नाही आहे. आहे तर काय नारळाचं दूध आणि सगळ्यात महत्त्वाचं ते काय आहे ते कोकमाचं आगळ. बस हे दोन्हीच इन्ग्रेडियंट्स यामध्ये महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये घातले जातात. ते कुठल्याही सीझनमध्ये खाल्ले तरी चालतात. आणि खास करून आपण उन्हाळ्यामध्ये हे घेतो कारण उन्हाळ्यामध्ये जरा पित्ताचा वगैरे त्रास वाढतो ना म्हणून. तर अशा प्रकारे आपण ही मस्त थंडगार सोलकढी तयार केली. तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर नॅचरली थंड झालेली सोलकढी हवी आहे तर याला थोडा वेळ मातीच्या भांड्यामध्ये भरून ठेवा. तासाभराने घ्या. आपोआप ती नैसर्गिकरित्या थंड झालेली असते त्यामुळं आणखी जास्त फायदे होतात. तर अशा प्रकारे ही सोलकढी तयार झाली. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खास करून कोकणी लोकांना मला विचारायचं आहे, तुमची पद्धत अशीच आहे की आणखी काही वेगळं आहे? माझ्याकडून काही मिस झालं असेल तर ते पण मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.